Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार, मी मानसी भालेराव. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण मागच्या महिन्यामध्ये शेअर बाजाराने काय मुवमेंट दाखवली आणि त्यानुसार म्युच्युअल फंड्सच्या स्कीम्स वरती किंवा म्युच्युअल फंड्सच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्यावरती त्याचा काय परिणाम झाला आणि त्यांची मुवमेंट, त्यांचा परफॉर्मन्स कसा होता याची आपण चर्चा करतो. आणि आज हाच विषय घेऊन आपण पुढे चालणार आहोत. उन्मेष सर, नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न मी तुम्हाला हाच विचारेन की मागच्या महिन्यातील शेअर बाजाराची मुवमेंट कशी होती? हो, म्हणजे मला वाटतं की न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आपल्या समोर आहे. ती संकट दोन प्रकारची असतात. जेव्हा बाजार पडतं तेव्हा खूप मोठं संकट आहे असं आपल्याला कायम वाटत असतं. यावेळेसचं संकट अगदी वेगळं आहे. थोडंसं गुदगुल्या होणार संकट आहे. थोडंसं गुलाबी संकट आहे असं आपण म्हणूया. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की बाजार खाली पडायला हवा, पण बाजार खाली पडतच नाहीये. पडत नाहीये. का बाजार खाली पडायला हवा असं वाटतंय? कारण की त्यांना आणखीन गुंतवणूक करायची आणि ती गुंतवणूक करत असताना थोडीशी खालची लेवल जर मिळाली तर खालच्या लेवलला आपली गुंतवणूक व्हायला हवी असं प्रत्येकाला वाटतंय आणि त्यासाठी ते बाजार पडण्याची वाट बघतायत. पण बाजार काही खाली यायला तयार नाहीये. तर बाजार खाली यायला का तयार नाहीये? त्याचं कारण असं बेसिकली की काही असं नाहीये ज्या कारणामुळे बाजार खाली येईल. एक जी गोष्ट आहे, अमेरिकेची जी सेंट्रल बँक आहे फेड, त्यांनी फेडरल रिझर्व्ह त्याला म्हणतात, त्या फेडरल रिझर्व्हनी सुद्धा त्यांची या महिन्यामध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की कदाचित आम्ही आता इथून पुढे रेट ऑफ इंटरेस्ट वाढवणार नाही. आणि हे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे बेसिकली त्याची थोडंसं पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या काही 1 ते 1.5 वर्षांमध्ये किंवा 2 वर्षांमध्ये साधारणतः फेडरल रिझर्व्हनी त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट वाढवत नेले. रेट ऑफ इंटरेस्ट का वाढवत नेले? कारण त्यांना तिथली जी महागाई आहे ती महागाई आटोक्यात आणायची होती आणि ती महागाई आटोक्यात आणण्यासाठी रेट ऑफ इंटरेस्ट जे आहे ते वाढवावे लागतात. पण रेट ऑफ इंटरेस्ट वाढल्यामुळे ते इकॉनॉमीसाठी फारसं चांगलं इंडिकेटर नसतं, कारण त्याच्यामुळे बिझनेसेस स्लो होतात. पण महागाई जी आहे ती महागाई मात्र कंट्रोलमध्ये येते. तर त्यांनी असे रेट ऑफ इंटरेस्ट वाढवत नेले आणि रेट ऑफ इंटरेस्ट वाढवल्यामुळे तिथला बाजार जो आहे तो फारसा वाढत नव्हता. पण आता या महिन्याच्या मीटिंगमध्ये त्यांनी असं इंडिकेशन दिलेलं आहे की याच्या पुढे मात्र आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट वाढवणार नाही. याचा अर्थ रेट ऑफ इंटरेस्ट वाढवणार नाही म्हणजे कमीत कमी बिझनेसेसला जे लोन्स घ्यायचे ते लोन कमीत कमी याच्या पुढे महाग होणार नाही असं एक इंडिकेटर मिळालं. आणि त्यातून दुसरं एक नॅचरल इंडिकेटर असं पण येतं की काही दिवस जरी रेट स्टेबल राहिले तरी सुद्धा त्यानंतर मात्र रेट्स खाली यायला सुरुवात होईल. तर बाजाराने हा मुद्दा पकडला आणि हा मुद्दा पकडूनच अमेरिकेचे बाजार हे तेजीमध्ये दिसले मागच्या महिन्यामध्ये. त्यांचे सगळे इंडायसेस वाढले आणि ते बघता आपण कुठेतरी इतके दिवस तर आपण वाढतच होतो. पण आपल्याला ज्यावेळी खाली येण्याची वेळ होती आली होती की थोडंसं करेक्शन तरी आता यायला पाहिजे, लोकांनी विकायला हवं. पण त्याच वेळी नेमकी अमेरिकेचे बाजार वर आले आणि तो सेंटिमेंटल इम्पॅक्ट आपल्यावरती चांगला झाला आणि आपले बाजार आणखी वर आले. तर तुम्ही काही दिवसांपासून बघितलं असेल की बाजार थोडेसे खाली यायला बघतायत, पण त्यांना खाली यायला जमत नाही असं आपण म्हणूया. का जमत नाही खाली यायला? कारण की लोकांचा पैशांचा ओघ हा बाजारामध्ये येतोच आहे. 17,000 कोटींची एसआयपीची बुक साईज आपण बघितली आहे. एफआयआयचा नेट इन्फ्लो पॉझिटिव्ह येतोय. बाकी ठिकाणी सुद्धा रिटेल इन्व्हेस्टर्स हे डायरेक्टली बाजारात सुद्धा गुंतवणूक करतायत आणि ते गुंतवणूक करण्याची बाकीची कारणं सुद्धा आहेत. म्हणजे बाजाराचे भारताचे जे इंडिकेटर्स आहेत इकॉनॉमीचे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जीएसटी कलेक्शन असतील किंवा ओव्हरऑल टॅक्स कलेक्शन असेल किंवा जीडीपी असेल, हे सगळे मुद्दे जे आहेत ते सगळे पथ्यावरती पडणारे मुद्दे आहेत. तर त्यामुळे मात्र हा बाजार खाली यायला तयार नाहीये. मी जेव्हा असं म्हणतोय बाजार खाली यायला तयार नाहीये तेव्हा मला असं म्हणायचं नाहीये की बाजार खाली येणार नाही. बाजार खाली येऊ शकतो. त्याच्यावरती आपण थोडंसं पुढे येऊया. त्याआधी बाजाराविषयी बोलतो. मागच्या महिन्यामध्ये तिन्ही इंडायसेस म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपनी चांगलंच केलेले. साधारणतः 7 ते 9% रेंजमध्ये मागच्या एकाच महिन्यामध्ये त्यांचा परतावा आलेला आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, जिथे आपण एफडी मध्ये वर्षभर थांबतो एवढे 7% रिटर्न्स येण्यासाठी, तिथे बाजाराने मागच्या एका महिन्यातच तेवढे रिटर्न्स आपल्याला देऊन टाकलेले आहेत. बरोबर. तर बाजार हा वर आलाय. पण हॅव्हिंग सेड दॅट बाजार थोडासा महाग झालाय आता.
हम्म. बाजार वर असल्यामुळे थोडासा महाग असा बाजार हा असं आपल्याला त्याला म्हणता येईल. जेव्हा जेव्हा बाजार महाग होतो तेव्हा तेव्हा तो थोडासा खाली येणं अपेक्षित असतं. पण किती खाली येणं अपेक्षित असतं, तर मला असं वाटतं की खूप इथून बाजार खाली येणार नाही. खाली हम्म. येईल पण खूप खाली येणार नाही, किंवा जरी हम्म. खाली आला तरी तो मोमेंटरी खाली राहील आणि परत वर येऊन जाईल. आणि हे जे हम्म. घडेल हे पुढच्या कदाचित 2 ते 3 महिन्यामध्ये केव्हा तरी घडण्याची शक्यता आहे. आणि त्याला जे कारण ठरेल ते कारण कदाचित इलेक्शन, अपकमिंग इलेक्शन जे आहेत ते कारण त्याला ठरू शकेल. बरोबर. तर का खाली येणार नाही वगैरे त्याची आपण कारण बघितले, मला वाटतं सगळे इंडिकेटर्स चांगले आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत आहेत, त्यामुळे कदाचित बाजार खाली येणार नाही. पण महाग असल्यामुळे कदाचित लोक प्रॉफिट बुकिंग करतील. तर त्या हम्म. गोष्टीसाठी आपण आता तयार राहायला हवं. मानसी. बरोबर. सर, आता आपण जसं मार्केटचं पाहिलं, तुम्ही म्हणालात की ओव्हरऑल लार्ज कॅप, मिड कॅप हे साधारण 7 ते 9% रेंजमध्ये वाढलेले आहेत मागच्या एका महिन्यामध्ये. पण जर आपण म्युच्युअल फंडच्या कॅटेगरी वाईज बघितलं किंवा म्युच्युअल फंडच्या टॉप परफॉर्मिंग स्कीम वाईज बघितलं, तर साधारण काय रेंजमध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे मागच्या एका महिन्यामध्ये? हो, मी थोडासा डेटा त्यासाठी काढून ठेवला आणि मला तो डेटा तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल. येस. आपण लार्ज कॅप पासून सुरुवात करूया. लार्ज कॅप फंड्स जे आहेत त्या लार्ज कॅप फंडनी, पर्टिक्युलरली जे टॉपचे 3 फंड्स आहेत त्या 3 फंडांविषयी आपण बोलूया. तर हम्म. त्यामध्ये मागच्या वर्षी जो एक नंबर, मागच्या महिन्यामध्ये सॉरी, जो एक नंबरला फंड होता तो होता क्वांट लार्ज कॅप फंड. ओके. आणि त्यांनी जो परतावा मागच्या एका महिन्यामध्ये दिला तो 10%, म्हणजे 10.12% मागच्या एका महिन्याचा परतावा आहे. हम्म. म्हणजे कोणी हम्म. मागच्या महिन्याच्या सुरुवातीला जर 1,00,000 रुपये गुंतवले असते तर त्यांचे 1,10,000 रुपये आत्ता असले असते, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. दुसरा हम्म. जो फंड आहे तो जेएम लार्ज कॅप फंड आहे आणि त्यांनी 8.80% रिटर्न दिलेले आहेत. आणि तिसरा जो आहे तो ग्रोचा लार्ज कॅप फंड आहे, ज्यांनी साधारणतः ओके. 8.28% रिटर्न दिले आहेत. हम्म. आता हे जे रिटर्न्स आहेत हे एका महिन्याचे रिटर्न्स आहेत, एका महिन्याचा परतावा आहे. मला इथे सगळ्यांना हेच सांगायचं की मी जरी आता सगळ्यांना एका महिन्याची रिटर्न्स सांगत असलो आणि त्या फंडची नावं सुद्धा घेत असलो, तरी सुद्धा मला कुठेही हे म्हणायचं नाहीये की हे फंड चांगले आहेत किंवा वाईट आहेत. मी फक्त हम्म. त्या महिन्याचा आढावा सांगतोय तुम्हाला. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाहीये किंवा हे रिटर्न्स एवढे चांगले आले आहेत एका महिन्याचे म्हणून यातच आपण गुंतवायला पाहिजे असं सुद्धा नाहीये. पण बरोबर. मानसी, मला वाटतं मी आणखीन एक गोष्ट आता असं करेल की एक महिन्याचे रिटर्न्स तर मी तुला आता सांगितले, हम्म. एका महिन्याचे सांगितले. डिसेंबर महिना हा वर्ष संपवणारा महिना सुद्धा होता, त्यामुळे मागच्या हम्म. एका वर्षाचे रिटर्न्स पण मला सांगायला आवडतील. तर मागच्या ओके. एका वर्षामध्ये जी लार्ज कॅप कॅटेगरी आहे त्या लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये निपॉन लार्ज हम्म. कॅप हा फंड सगळ्यात टॉपला राहिलेला आहे आणि त्यांनी 32.15% रिटर्न्स मागच्या एका वर्षामध्ये दिलेले आहेत. म्हणजे कोणी 1,00,000 ओके. रुपये जर गुंतवले असते तर त्यांचे 1,00,000चे 1,32,000 रुपये झाले असते, किंवा हम्म. 10,00,000चे 13,20,000 रुपये झाले असते, किंवा 1 बरोबर. कोटीचे 1,30,00,000 रुपये झाले असते, असा तो हिशोब आहे. मग मार्केटची जी लेवल आहे ती बीट करून वरती रिटर्न जनरेट झाले आहेत असं आपण म्हणू शकू. नक्कीच, नक्कीच. हम्म. नक्कीच. अर्थात हे सगळे टॉपचे फंड्स असल्यामुळे जे मार्केटला ज्यांनी बीट केलेलं आहे तेच फंड आपण आता सांगतोय. राईट. राईट. त्यानंतर दुसऱ्या नंबरला एचडीएफसी टॉप 100 फंड आहे लार्ज कॅप कॅटेगरी मध्ये. वार्षिक परतावा त्याचा आहे 30%चा, 30.02. तिसऱ्या नंबरला बँक ऑफ इंडियाचा ब्ल्यू चिप फंड जो लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये येतो, त्याचा परतावा आहे 29.79%. तर हे ओके. झालं लार्ज कॅप फंडाविषयी. हम्म. त्यानंतर मी मिड कॅप फंडावरती येतो. मिड कॅप फंडांमध्ये मागच्या एका महिन्यामध्ये जो टॉपला होता फंड तो आयटीआयचा मिड कॅप फंड होता आणि त्या आयटीआयच्या मिड कॅप फंडाने जे रिटर्न्स दिलेले ते 7.33% रिटर्न्स दिलेले आहेत. ओके. एबीएसएलचा जो मिड कॅप फंड आहे त्या एबीएसएलच्या मिड कॅप फंडने 6.67% रिटर्न्स दिलेले आहेत. आणि निपॉनचा जो ग्रोथ फंड आहे त्याने 6.58% रिटर्न्स दिलेले आहेत. एक तुम्हाला ऑब्झर्वेशन इथे झालं असेल की मागच्या महिन्यामध्ये लार्ज कॅप फंडांनी जास्त रिटर्न्स दिलेत मिड कॅप पेक्षा. राईट. असं जनरली राईट. होत नाही. पण असं आता का झालं, कारण की मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड हे बऱ्यापैकी महाग झालेले आहेत. म्हणून लोकांचा ओघ परत हा थोडासा लार्ज कॅप फंड्सकडे आता वळालेला आहे. आणि म्हणूनच आता लार्ज कॅप मध्ये मात्र मागच्या महिन्यामध्ये लार्ज कॅप मध्ये जास्त रिटर्न्स आले मिड कॅप पेक्षा. आता जर मिड कॅपचा वार्षिक परतावा मला सांगायचा असेल तर मिड कॅप मध्ये वार्षिक याच्यावरती निपॉन इंडियाचा ग्रोथ फंड हा एक नंबरला राहिलाय आणि त्यांनी 48.61% रिटर्न्स दिलेले आहेत मागच्या वर्षभरामध्ये. दुसऱ्या नंबरला जो आहे तो महिंद्रा मनुलाईफचा मिड कॅप फंड आहे, ज्यांनी 47% रिटर्न्स दिलेले आहेत. आणि तिसऱ्या नंबरला आहे जेएमचा मिड कॅप फंड. जेएमच्या मिड कॅप फंडनी 44.54% रिटर्न्स मागच्या एका वर्षभरामध्ये दिलेले आहेत.
ओके. आणि मी तिसऱ्या कॅटेगरीकडे येतो. तिसरी कॅटेगरी अर्थात आपली स्मॉल कॅप फंड्सची आहे, जी आपण नेहमी सांगतो. तर स्मॉल कॅप फंडांचे रिटर्न सुद्धा या महिन्यामध्ये लार्ज कॅप फंडांपेक्षा थोडेसे कमी राहिलेले आहेत. अगेन तोच विषय आहे की स्मॉल कॅप आणि मिड कॅप जे आहेत ते थोडेसे महाग झालेले आहेत, म्हणून थोडासा ओघ तिकडे कमी झालाय. तर क्वांट स्मॉल कॅप फंड हा सगळ्यात टॉपला होता, ज्याच्यामध्ये 7.32% रिटर्न्स मागच्या महिन्यामध्ये आलेले आहेत. दुसऱ्या नंबरला आहे बंधन स्मॉल कॅप फंड, ज्याच्यामध्ये 6.87% रिटर्न्स आहेत. आणि तिसऱ्या नंबरला आयटीआयचा स्मॉल कॅप फंड आहे, ज्याच्यामध्ये 6.29% रिटर्न्स आहेत. जर वार्षिक याला सांगायचं म्हणजे पूर्ण 2023 वर्षाचा जर विचार केला तर 2023 मध्ये स्मॉल कॅप या कॅटेगरीमध्ये महिंद्रा मनुलाईफचा जो स्मॉल कॅप फंड आहे त्यांनी 57.18% रिटर्न्स मागच्या वर्षभरात दिलेले आहेत. ओके. बंधनच्या स्मॉल कॅप फंडनी 53.60% रिटर्न्स दिलेत आणि फ्रँकलिनच्या स्मॉलर कंपनीज फंडनी 52.15% रिटर्न्स दिलेले आहेत. एक मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी असं पण ऑब्झर्व केलं असेल की या नावांमध्ये बरेचसे नवीन नावं सुद्धा आता आलेले दिसत आहेत. महिंद्रा मनुलाईफ असेल किंवा क्वांट असेल किंवा जेएम असेल, अशा प्रकारची बरीचशी नवीन नावं आहेत. याचा अर्थ काय की जशी जशी कॉम्पिटिशन वाढते तसं तसं बाजारामध्ये प्रत्येक फंड मॅनेजर हा काहीतरी नवीन घेऊन येतोय, काहीतरी नवीन प्रयोग करतोय. फक्त एकच महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की ते जरी आता महिन्याभरामध्ये चांगल्या एका नंबरला असतील किंवा वर्षभरावरती एका नंबरला असतील तरी त्यांनी ती कन्सिस्टन्सी मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. आणि ती कन्सिस्टन्सी जे फंड्स मेंटेन करतात, म्हणजे मला म्हणायचं बेसिकली असं आहे की क्वालिटी ही फक्त एका वर्षाच्या रिटर्न्स वरती आपण जज करू नये. हे रिटर्न्स चांगलेच आहेत, पण याच्यावरती फक्त जजमेंट करायला नको, आपण बाकीच्या गोष्टी पण त्याच्यासाठी जज करण्यासाठी कन्सिडर करायला हव्यात. येस, नक्कीच सर. आणि एक जो मुद्दा आपण नेहमी सांगतो की फक्त लार्ज कॅप मिड कॅप असे रॅन्डमली स्कीम सिलेक्ट न करता प्रत्येकाने एक परिपूर्ण पोर्टफोलिओ असा बनवावा की ज्यामध्ये इक्विटी, डेट आणि गोल्ड या तिन्हीचं कॉम्बिनेशन असेल आणि त्या व्यक्तीच्या गरजेनुसार, त्या व्यक्तीच्या जोखीम घेण्याच्या इच्छेनुसार तो पोर्टफोलिओ असावा आणि त्यानुसारच इन्व्हेस्टमेंट व्हावी. सो आता जरी आपण टॉप स्कीम्स सांगत असलो तरी त्या स्कीम्स कोणीही रॅन्डमली इन्व्हेस्टमेंटसाठी सिलेक्ट करू नये, हे मला सांगायला नक्कीच आवडेल. नक्कीच. नाही म्हणजे ज्या ठिकाणी जी गरज असेल त्या ठिकाणी ते वापरायला लागतं आपल्याला, बरोबर आहे. मला म्हणजे माझं ऑफिस माझ्या घरापासून फक्त 2 किलोमीटर दूर आहे. मग या 2 किलोमीटरच्या अंतरासाठी मी रेल्वे, ट्रेन नाही वापरू शकत किंवा विमान नाही वापरू शकत. त्या अंतरासाठी मला बाईक किंवा माझी कार या दोनच गोष्टी मी वापरू शकतो. किंवा मला जर त्याच्यापेक्षाही कमी अंतर जायचंय, माझ्या घराच्या बाजूच्या दुकानात जर मला जायचंय तर मी अगदी कार पण नाही वापरू शकत. मला तिथे चालतच जायचंय किंवा मला छोटीशी बाईक तिथे घेऊन जायची आहे. किंवा मला इथून मुंबईला जर जायचं असेल तर मी ट्रेन प्रेफर करेल किंवा कार प्रेफर करेल. त्या ठिकाणी इव्हन विमानाने पण जाता येत नाही आणि मला थोडंसं लांब जायचंय, लेट्स हैदराबादला जायचंय, बेंगलोरला जायचंय, अहमदाबादला जायचंय, असं जर कुठे जायचं असेल तर मला ट्रेन किंवा विमान प्रेफर करायला लागेल. तर प्रत्येकाची उपयुक्तता ठरलेली असते प्रत्येक अंतरासाठी. तशीच आपल्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा कालावधी किती आहे त्या कालावधीनुसार आपल्याला फंड हा ठरवावा लागेल. तुम्ही या ठिकाणी कालावधी म्हणजे तुमचं अंतर पकडा. म्हणजे मी जे घरापासूनचं अंतर सांगितलं, माझ्या ऑफिसचं किंवा अहमदाबादचं, तसंच आपला कालावधी म्हणजे आपली गुंतवणुकीचं ते अंतराला तुम्ही कम्पेअर करू शकता. आणि या ठिकाणी फंड म्हणजे ती गाडी, व्हेकल, कार किंवा टू व्हीलर किंवा विमान, अशा प्रकारचं ते व्हेकल असू शकेल. मग या ठिकाणी आपल्याला असं लक्षात घ्यायला लागेल की मला छोट्या कालावधीसाठी त्या कालावधीमध्ये ते एकदम स्मूथ चालणारी, त्या ट्रॅफिक मधून पण निघून जाणारं छोटंसं वाहन मला गरजेचं आहे. त्या ठिकाणी मी विमान किंवा ट्रेन नाही वापरू शकत. तर म्हणून जो मानसी आता मुद्दा सांगते, मी थोडासा त्याच्यावरती आणखीन एलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केला की जेव्हा पोर्टफोलिओ आपण बनवतो, जेव्हा आपण होलिस्टिक गुंतवणूक म्हणतो, तेव्हा ही फक्त फंड बघून आणि फंडचा फक्त परतावा बघून आपल्याला नाही करता येत. परतावा हा एक महत्वाचा त्यातला भाग आहेच आहे, पण फक्त तेवढाच बघून तो करू नये. अदरवाईज आपला कुठेतरी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते आणि तो न होणं मला वाटतं फार महत्वाचं आहे आपल्या कुठल्याही गुंतवणुकीमध्ये. येस सर, बरोबर. सर, माझ्या मते आजचं सेशन आपण संपवूयात. आपण कन्क्लुजनला आलेलो आहोत आणि पुढच्या शुक्रवारी अर्थात नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या सर्वांसमोर येऊच. तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि आमचे व्हिडिओज मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा.
फेसबुक प्रोफाईलवरती शेअर करा. आणि आमचे हेच व्हिडिओज फ्रायडे फिनटॉकचे आमच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा अवेलेबल आहेत. आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. नक्कीच. येस उन्मेष सर. फ्रायडे फिनटॉकला जॉईन केल्याबद्दल थँक्यू, सगळ्यांचे आभार. असेच जॉईन करत जा दर शुक्रवारी. जर तुम्हाला लाईव्ह जॉईन करायला जमत नसेल तर तुम्ही युट्यूबला हे व्हिडिओ सगळे अवेलेबल आहेत. तुम्ही युट्यूबला जाऊन हे व्हिडिओ कधीही पण बघू शकता. थँक्यू. येस, थँक्यू. धन्यवाद.